नमस्कार. खरं तर इंग्लंड खूप खराब खेळलं तरीसुद्धा ते फक्त 7 रननीच हारले. यावरूनच अक्षर पटेलनी घेतलेले 2 अप्रतिम कॅचेस, हार्दिक पंड्याचा सुपर्ब थ्रो आणि बुमरानी टाकलेली 18वी ओव्हर याचं महत्त्व आपल्या विजयात खूप मोठं आहे असं मला वाटतं. कधीतरी यार चांगल्या फिल्डर्सना तुम्ही मॅन ऑफ द मॅच द्यायला पाहिजे. असो, आज फायनल आहे. हा डिफरंट बॉल गेम असणार आहे कारण व्हेन्यू वेगळा आहे. गुजरातचं स्टेडियम हे क्लोज स्टेडियम आहे. तिथल्या बाउंड्रीज मोठ्या असणार आहेत. तिथली माती वेगळी आहे. तिथलं पिच वेगळं खेळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता 190च्या आसपास ही मॅच होईल असा अंदाज आहे. इंग्लंडच्या टीमपेक्षा न्यूझीलंडची टीम काम आणि कंपोज्ड आहे. ते सुद्धा स्ट्रॉंग आहेत. दोन्ही टीम्स वेल प्रिपेअर्ड आहेत. पण त्याचबरोबरीने ओव्हर प्रिपेअर्डनेस असेल तर तो घातक ठरू शकतो. सूर्यकुमार यादवनी त्याच्या 4 नंबरलाच येऊन बॅटिंग करावी आणि एक छान कॅप्टन्स नॉक करावा असं मला वाटतं. बाकी टीम सेमच खेळवावी. आजच्या सामन्यातल्या विजेत्या आणि उपविजेत्या संघाचं माझ्या क्रिकेट लिमिटेड बाय मिलिंद कुलकर्णी या यूट्यूब चॅनलकडनं मनापासून अभिनंदन. धन्यवाद.